दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून नारायण राणेंनी गौप्यस्फोट केलाय। आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी दोनदा फोन केल्याचा दावा राणेंनी केला। त्यानंतर आपण कचऱ्याला उत्तर देत नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी ही बोचरी टीका केली आहे। त्यावेळी त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता। मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता। आदित्यचं नाव घेता माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये। दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणावरून पत्रकार परिषद घेत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंबद्दल गौप्यस्फोट केला। उद्धव ठाकरेंचे 2 वेळा फोन कॉल्स आले होते। आदित्याचं नाव घेऊ नका अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली असा दावा राणेंनी केलाय। तर त्यावेळी त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता। मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता। तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत। सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला। तो उल्लेख टाळाल तर बरं होईल। मला परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये, पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय। त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये आलंय, कॅमेरामध्ये नाही। पण बघा हे 2 फोन त्यांनी केले। बघा गेल्या 16 वर्ष ह्या कचऱ्याला मी कधी उत्तर देत नाही आणि माझं तेच काम आहे की उत्तर द्यायचं नाही, कारण ह्यांना पगारच माझ्यावर काही घाण आरोप करायला मिळतो। आपण आधी पाहिलं असेल, माझ्या परिवारावर असेल, वडिलांवर असेल, पक्षावर असेल। 16-20 वर्ष, आता किती वर्ष झाली त्यांना सोडून, तरी मनातून काही आम्ही उतरत नाही त्यांच्या। बोलू दे, बोलत राहू दे। बघा कचऱ्यावर आपण लक्ष देतच नाही, काल पण सांगितलेलं। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात FIR दाखल करून अटक करा अशी मागणी नारायण राणेंनी केली। राणेंनी थेटपणे नाव घेतलं नाही, मात्र दिशाचे वडील सतीश सालियान यांच्या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोरयाची नावं आहेत। त्यामुळे राणेंचा रोख याच तिघांवर थेटपणे आहे। आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे FIR दाखल करा, अरेस्ट करा। काय भाषा बदलली होय। आता या 1 महिन्यामध्ये किती फेऱ्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे। हे घाबरू नये, तरी सुटणार नाही। मुलीचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप दिशाचे वडील सतीश सालियान यांनी केला। मुंबई हायकोर्टात केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी आहे। या याचिकेत सतीश सालियान यांची तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकरांवर दिशाभूल करून दबाव आणल्याचाही आरोप आहे। त्यामुळे पेडणेकरांना पोलीस ताब्यात का घेत नाहीत असा सवाल राणेंनी केला। तसंच सचिन वाझेच्याच माध्यमातून वाचवण्यात आल्याचा आरोपही राणेंनी केला। यामध्ये जे आहे सत्य सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून का नाही त्या पेडणेकर बाईला ताब्यात घेत पोलीस? का नाही? काय सांगायला गेली? कोणा सांगण्यावरून गेली? का दडपण आणत होती? असंच बोला, अमुकच बोला। तुम्ही केलंच नाही ना, तुम्ही नाही त्यातले, मग का दडपण आणायला जात होतं आई वडिलांवर? FIR दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी। हा कायदा होता तेव्हाही, माझ्याकडे कॉपी आणली आहे मी। मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? वाजे ताब्यात आहे हो, काढायचा भार 4 फटके दिला का सगळं सांगेल कसं झालं ते। वाजे तर या सगळ्याचा करता करू तर वाजे आहे। दिशा सालियन प्रकरणावरून अनिल परब आणि चित्रा वाघ यांची शाब्दिक चकमक विधान परिषदेत झाली। त्यानंतर चित्रा वाघ आणि अंधारेंमध्ये जुंपली। पुन्हा चित्रा वाघांनी इशारा दिला, तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? हा आकडा थोडा कमी आहे, कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात। आज 26 वर्ष झालेत मला या क्षेत्रामध्ये, तंगड्याला बांधून फिरते। आज ठेचलंय, परत नादी लागाल ना, परत ठेचून काढीन। तर भाजप आणि मी चित्रा वाघ यांच्या पाठीशी असल्याचं राणे म्हणाले। ती चित्रा वाघला तिला पूर्ण कधी तुला पूर्ण उरेल ते बघू, पाहतो मी। आणि चित्रा वाघच्या मागे ती एकटी नाहीये, पूर्ण BJP आहे, नारायण राणे पण आहे। ये तुझं कुठे येतो सांग, मैदान सांग, ठिकाण सांग, चला। कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल। कधी येतोस?
आता कोण नाही राहिले त्या शिवसेनेत, हा चिवचिव करतोय, कोण राहिले हो त्याच्यात? त्यामुळे आता यांनी तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं. हायकोर्टात याचिका केल्यानंतर दिशाच्या वडिलांच्या वकिलांकडून हालचाल सुरू झाली आहे. मालवणी पोलीस स्टेशनमध्ये वकिलांनी पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टसह सीसीटीव्ही फुटेज, दिशाचे फोटो आणि खोलीतल्या पुराव्याची मागणी केली. आम्ही रिक्वेस्ट केलं त्यांना की तुम्ही आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट आणि डायरीज आणि हे असं इथे लिस्ट आहे पूर्ण, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डेटा रिपोर्ट आणि हे सगळं आम्हाला तुम्ही प्रोव्हाइड करा, जे की आम्हाला थोडा हेल्प होईल हे पिटिशनमध्ये. आणि तसं आम्ही मागणी केली आणि आज ते बोललेत की आम्हाला ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट देत आहेत आणि ते बाकी राहिलेले डॉक्युमेंट जे आहे ते मंडेला देणार आहे. आता 2 एप्रिलला दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात पहिली सुनावणी आहे. गुन्हा दाखल करून अटकेची मागणी दिशाच्या वडिलांची आहे. त्यामुळे कोर्ट नेमकं काय आदेश देतं यावर पुढची कारवाई अवलंबून असेल. विनायक डावरूंसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.